नमस्कार माझ्या भावांनो, माझ्या मैत्रिणींनो, मी तुमची सुवर्णा काळे. कसं काय चाललंय? मजेत चाललंय ना? तुमचं तर मजेत चाललंय, पण आमची मात्र नुकसान झाली. कोणत्या भामट्यांनी आमची नुकसान केली काय माहिती. 2-3 भामटे असावा, कारण एका भामट्याला ती वस्तू काय उचलणार नाही. हो का, आमची इथं मोटर होती, पाईप कापून आमची मोटर चोरीला गेली आणि ही परवा दिवशी चोरीला गेलेली. कोणीतरी भामटे पण आसपासचेच आहेत, लांबचे कुडालचे नाही आहेत भामटे, इथालचेच आहेत. आणि इथूनच काम दाखवलं आणि इथून गेलेले आहेत गावापासून. ते पण आम्ही सकाळी शोध लावला, ते पाऊल पाहत कळन ते पण ज्यांनी कोणी आमची मोटर नेली त्यांनी इथं आणून द्या. तुमचं काम झालं का व्हायना इथं आणून द्या, पण आणून ठेवा. रात्रीचं का व्हायना, दिवसा नका ठेवू, पण रात्रीचं का व्हायना ठेवा. असे नुकसान करू नका शेतकऱ्यांची. एक तर मालाला बाजार नाही. त्या विहिरीचं काम उन्हाळ्यात केलं, एक परतचं त्या एक मोटर काढून ठेवती आणि एक मोटर विहिरीतच चालू होती पाणी काढायला, आणि ते राहिली ती तशीच वर राहिली. आणि आता सोडायची होती म्हणून चुलत भाई आले आणि त्यांचं भरणं पण होतं. आता त्यांच्या ध्यानात आलं ते, आणि आम्ही पण पाहत होतो मोटर आहे म्हणून. मग काल कोणी इकडं आलं नाही, त्याच्यावर कालच थोडा गोळ झाला, तर कालच कळालं असतं आमची मोटर गेली म्हणून. आणून ठेवा इथं कोणीतरी, काम झालं का व्हायना पण आणून ठेवा. तुमचं नुकसान करू नका, कारण आणि चोरीची वस्तू कधीची पचत नाही. कारण आता ही आमची मोटर गेली, आमचं मोठं कुटुंब आहे, याच्यावर मग तळतळाट किती लागला. मग ज्यांनी कोणी नेली त्याला पण पसणार आहे का ती वस्तू? नाही पसणार. आणि शेतकऱ्याचा चोरलेली वस्तू कधी शेतकरी, कारण ते कष्टाचं असतं आणि कष्टाचं चोरी केल्यावर कधीच कोणाला पचत नाही. त्याच्यामुळे आमचं काय शिव्या शाप घेऊ नका, नाही तर आम्ही शिव्या द्यायला लागलो का हाय काय करणार नाही. इथं तुमचं काम झालं आणून ठेवा, पण आणून ठेवा. पहा, विचार करा. आणि इथालचेच भामटे आहेत, आसपासचे लांबचे नाही आहेत.